छत्रपती शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीगचं आयोजन करण्यात आलंय. आज सायंकाळी 4चा सामना पीटीएम अ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांकडून सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया करण्यात आल्या. मात्र दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. उत्तरार्धात बालगोपालचा गोलरक्षक माजिद अहमदनं पीटीएमचा खेळाडू ओंकार मोरे याला डी-मध्ये धोकादायकरित्या अडवलं. त्यामुळे पंचांनी पीटीएमला पेनल्टी बहाल केली. याचा लाभ उठवत त्यांच्या अरबाज पेंढारीनं 47व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं पीटीएमनं हा सामना जिंकला. पीटीएम अ कडून ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, रोहित पवार, नबी खान, महम्मद सवाद, यश देवणे यांनी आक्रमक चढाया केल्या. तर बालगोपालकडून अभिनव साळुंखे, रुद्रेश धुमाळ, सुजित आर, प्रतीक पोवार, देवराज मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळ केला. आज दुपारी 1:30 वाजता संध्यामठ तरुण मंडळ आणि सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात लढत झाली. या सामन्याच्या 13व्या मिनिटाला सुभाषनगरच्या आर्यन पंदारेनं गोल करत आघाडी घेतली. उत्तरार्धात सामन्याच्या 51व्या मिनिटाला संध्यामठच्या कपिल शिंदेनं गोल करत संध्यामठ संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. सुभाषनगरच्या सुधीर कोटिकलानं सामन्याच्या 64व्या मिनिटाला गोल केला. त्याची परतफेड न झाल्यानं सुभाषनगर संघानं 2-1 अशा गोलफरकानं विजय मिळवला. उद्या दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध रंकाळा तालीम, तर सायंकाळी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स अशा लढती होणार आहेत.